म्हणजे खूप मोठी चूक होती माझ्या लाईफमधली, जी मी हातानेच केली आणि त्याचा मला रिग्रेट खूप होता आता. एक गोष्ट झाली आहे, की मला माझ्या दातांवरनं ट्रोल करतात. तुझी ही जी सोशल मीडियाची जी स्टार्ट आहे ती कधी केली होती? ते एका दिवशी एवढी ती रील एक व्हायरल झाली. अच्छा. मग तेव्हापासून हे सगळं सुरू झालं. तेव्हापासून मी कोणतीही रील टाकली ना, त्या पिरियडमध्ये सगळ्या मिलियनमध्ये जायच्या. आणि तेव्हा मम्मीला बघून माझी अशी पण इच्छा व्हायची, की मी पण मेकअप आर्टिस्ट व्हावं आणि तिच्यासोबत मी काम पण केलंय. मला पहिल्यापासून तर माझं हेच होतं, की मला ॲक्टर बनायचंय. मी ॲक्टिंगचा क्लास पण केलता. पण मला असं वाटलं, की ॲक्टिंग कधी क्लास लावून येणार नाही. जे नॅचरल ते नॅचरल आहे. बरोबर. तर मग मी रील्सच्याच थ्रू चालले आता सध्या माझी जर्नी जी आहे ती. मी मानसी ताईसोबत काम केलंय. मानसी नाईक. मानसी नाईक. हो, मी तिच्यासोबत काम केलंय. मी तिला पर्सनली एक्सपिरियन्स केलंय. फॅमिली रिलेशन चांगले आहेत. गौतमी पाटील, मोनालिसा बागल किंवा मानसी नाईक वगैरे. पहिलं तर मला भीती वाटत होती, की मी एवढ्या मोठ्या आर्टिस्ट सोबत काम करतेय, की त्यांचं म्हणजे स्वभाव काय असेल, त्या फ्रेंडली असतील का नाही, कारण ते माझं फर्स्ट टाइम होतं. तर मग गौतमी पाटील यांच्या बरोबरचा अनुभव तुमचा कसा आहे किंवा तुमचं रिलेशन कसं आहे? जसं आता माझी आयडी हॅक झाली आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. तर ती मला माझ्या आयडी रिलेटेड पण ती मला खूप सपोर्ट करते आता पण. आतापर्यंत मी 3 स्कूल चेंज केल्यात. पुढे जाऊन काय करायचं? मला ॲक्टर पण बनायचंय आणि मला एक बिझनेस पण हवाय. अच्छा. दोन्ही करायचंय. मी ते काम केलं मीन्स मी खूप स्ट्रगलनी आणि मेहनतीने ते काम केलंय. तिथं जाऊन एवढं दिवसभर उन्हात वगैरे थांबून आणि त्यानंतर मी एवढं काम करून पण त्यांनी माझ्याकडून काम करून घेतलं आणि तरी पेमेंट नाही भेटलं मला त्याचं. लग्नाचा काय विचार आहे तुझा? ते पण ॲग्री व्हायला पाहिजे ना, की मीन्स जर मी एखादा चॉईस केला, जर त्याचं बॅकग्राऊंड चांगलं नसेल, तर ते ऑफकोर्स नाही बोलणार आहेत. सो पहिलं मी चेक करेल सगळं, काय असेल माझे एक्स्पेक्टेशन किंवा घरच्यांचे काय असेल आणि त्याच हिशोबाने शोध. काही जण तर असे आहेत, की धमकी पण देतात. तू जर नाही केलं तर आम्ही असं करू, आम्ही तसं करू. भाऊचा कट्टा म्हणलं की दरवेळेस नवीनच विषय असतो. तर नमस्कार, मी तुषार चाचर. भाऊच्या कट्ट्यावरती आपलं स्वागत आहे. आज आपले गेस्ट आलेले आहेत, लाडाची बाई म्हणजे आर्या कुदळे. हाय. तर आर्या एक रील स्टार आहे आणि चांगले फॉलोअर्स आहेत आणि खरंच ती इंस्टाग्रामवरती म्हणजे सोशल मीडियावरती आहे ना, खरंच लाडाची आहे. तर आर्या, हां. मला सांग की तुझी ही जी इन्स्टाची किंवा सोशल मीडियाची जी स्टार्ट आहे ती कधी केली होती? मी इन्स्टा स्टार्ट म्हणजे तसं तर मी इन्स्टावर अशी 6th-7th पासूनच आहे. त्याच्या अच्छा. पण आधीपासून आहे. त्याच्या आधी TikTok होतं. ओके. त्याच्यावरती होते हां. आणि नंतर इन्स्टावरती होते. इन्स्टावर मी न्यूच होते. मला एवढं काय ऑप्शन्स वगैरे काहीच माहीत नव्हतं, की इन्स्टावर काय टाकतात वगैरे काहीच माहीत नव्हतं. आणि असं रँडमली स्टार्ट केलतं मी, की मला आवडतंच. सो मी ते असं स्टार्ट केलं आणि ते एका दिवशी एवढी ती रील एक व्हायरल झाली. अच्छा. मग तेव्हापासून हे सगळं सुरू झालं. तेव्हापासून मी कोणतीही रील टाकली ना, त्या पिरियडमध्ये सगळ्या मिलियनमध्ये जायच्या. ओके. मग ते इन्स्टाला म्हणतीयस की टिकटॉकला? मी इन्स्टाला सांगते आताचं. हां, इन्स्टासाठी. आणि स्टार्ट केली होती टिकटॉक पासून? टिकटॉकवरून. ओके. मग रील्सचं म्हणजे कसं, म्हणजे काय त्या टायमिंगला मोबाईल कोणता होता तुझ्याकडे, का मम्मीचा हां. किंवा कसं, म्हणजे कारण की तू लहान होती त्या टायमिंगला, हां, हां. मग आईचा मागायचा किंवा वडिलांचा मोबाईल घ्यायचा म्हणल्यावर त्यांनी पण की हे काय करतेस तू, हो, हो, हो. किंवा असं आता मी झालंय. मोबाईल देणार नाही तुला. मग तुझी ती ऍडजस्टमेंट कशी होती त्या टायमिंगला, की लाईट्स कशा मॅनेज करायची तू, किंवा तुझा टायमिंग कसा होता त्या टायमिंगला, म्हणजे तू लहान होतीस, मग कसं स्टडी वगैरे कसं काय मॅनेज केलेलंस? लाईटसाठी तर माझ्याकडे मी रील्स पहिली करायची नाही ना, त्याच्यापासून आधी रिंग लाईट होती माझ्याकडे. अच्छा. तर ती यूज करायचे, पण जास्त मी नाही करत, नॅचरल लाईट. आणि स्टार्टिंगला तर मी फोनमध्ये रील्स बनवत नव्हते. ओके. मी टॅबमध्ये रील्स बनवायचे, बरं. अँड्रॉइड टॅबमध्ये. तर त्याच्यानंतर मग मी पप्पांना फोर्स केला. पप्पा, कारण त्यांना असं वाटायचं की आयफोन चांगला नाहीये. सो ते म्हणायचे की नको आपल्याला आयफोन, पण मला रीलसाठी तर आयफोन पाहिजे होता.
मग मी त्यांच्या मागे लागून एक आयफोन घेतला. मीन्स तो मम्मीसाठी घेतला. मम्मी आणि मम्मी यूज करायचा तो रील्ससाठी. ओके. तर त्यानंतर तो घेतला. त्याच्यानंतर मी त्याच्यात रील्स बनवायला लागले नॉर्मली आणि तेव्हाच मग ते माझं सगळं सुरू झाली जर्नी तिथून तेव्हापासून. पहिले म्हणजे तरी पोस्ट केल्यानंतर असे रिच किती येत होतं तुला? रीच तर घ्यायचे 10K पर्यंत 10K स्टार्टिंगला. पर्यंत. ओके. मग त्या टायमिंगला कोणत्या पद्धतीच्या रील्स बनवत होते किंवा सॉन्ग कसे होते? लव्ह सॉंग्स होते किंवा कसे हो. होते? बॉलिवूडचे सॉंग्स असायचे काय काय जास्त करून मराठी आणि साऊथ इंडियन असायचे. अच्छा. आणि मीन्स तेच असायचं माझं ते कॉन्टेंट आणि ॲक्टिंगचे रील्स वगैरे बनवायचे. आणि त्यानंतर मग मी असं ठरवलं की काहीतरी नवीन ट्राय करायला पाहिजे. मग मी ट्रान्झिशन्स रील्स स्टार्ट केल्या आणि तेव्हापासून ते व्हायरल व्हायला लागल्या. मग मी त्या करते. अच्छा. हम्म. एडिट जे आहे तुझं जे ट्रान्झॅक्शन्स वगैरे एडिट करायला खूप त्रास होतो. तर मग ते एडिट कसं म्हणजे तू स्वतःच शिकली का कोण दुसरं करत होतं? नाही नाही, एडिट पहिल्यापासून मी माझंच करते. आणि अच्छा. मला टाइम नाही लागत, म्हणजे असं सवय झाली, होऊन जातं माझं हा, लगेच हा, एडिट. हा. दुसरा त्याच्यामध्ये माझा प्रश्न असा होता की हा. तू हे करताना तुझे घरचे हा, की घरचे. मोबाईल देत आहे हा 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 किंवा आता मोबाईल. तुला स्टडी किंवा आता तू लहान आहेस वगैरे आणि घरच्यांना कसं शक्यतो या गोष्टींबद्दल नॉलेज कमी असतं. स्टडीज बद्दल तर माझ्या घरच्यांनी कधी मला फोर्स नाही केला, हम्म. कारण ते जास्त इम्पॉर्टन्स देतात स्किल्सला. अच्छा. सो त्यांना असं कधी वाटत नव्हतं की मी हे करावं नाही म्हणून. त्यांनी कायम सांगितलं की तू हे कर, हम्म. स्टडीज पण कर, तुला जेवढं जमते तेवढं, पण जास्त हे कर. आणि फोनचं तर असं होतं की आता मी मोस्ट ऑफ ऑल रील सकाळी बनवते. तर आता फोन पप्पांकडे आधी होता, आता मी घेतला स्वतःला, आता मी करते. तर आधी पप्पांकडे होता ना फोन, तर पप्पांना बाहेर जायचं असायचं सकाळी, तर ते म्हणायचे की नाही आता मला बाहेर जायचं आहे, मग मी पेमेंट कशावरनं करणार, मला फोन लागतो, मला फोन लागतोच आहे म्हणजे. मग आमची त्याच्यावरनं भांडणं व्हायची की नाही पप्पा तुम्ही आज फोन घरी ठेवून जावा, तुम्ही दुसरा घेऊन जावा, मला फोन लागतोय, असं होतं. अच्छा. अजून पण होतं कधी कधी. ओके. नाही मम्मीचं एवढं काय नाही, पप्पांचंच. अच्छा. मग त्यांनी सपोर्ट केला तुला तसं हा, म्हणायला केला गेलं तर की केला. मोबाईल घेणं वगैरे हो किंवा हो बाकी कोणत्याही गोष्टी हो. असू देत सपोर्ट केलेला आहे. आत्ता पण त्यांनी मला घेऊन दिला फोन. अच्छा. मी म्हणजे तुझ्या रील्स भरपूर बघितलेल्या आहेत तशा इन्स्टाला वगैरे यूट्यूबला पण हे केलेलं आहे. तर तुझे मोठमोठे आर्टिस्ट जे आहेत जे सिरियल्स मूवी वगैरे करतायत तर त्यांच्याबरोबर पण मी तुझ्या रील्स हो. पाहिलेल्या आहेत. तर मग ते कसं काय वगैरे म्हणजे कॉन्टॅक्ट किंवा काय? कॉन्टॅक्ट असं म्हणजे माझं ऑलमोस्ट कॉन्टॅक्ट माझ्यामुळेच झालाय, माझ्या अच्छा. रील्स थ्रू. हम्म. आणि मम्मीमुळं पण काय काय झालंय, ओके. कारण तिचं ऑलरेडी आधीपासून फॅमिली रिलेशन होते अच्छा. ॲक्ट्रेस सोबत वगैरे. मग तिच्यामुळं पण मला खूप फायदा झाला, तिच्यामुळं मला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता आलं आणि त्यांच्यामुळं पण मी ग्रो झाले. तू आत्ता बोललीस की मम्मीचे कॉन्टॅक्ट्स किंवा एक फॅमिली टाईप कनेक्शन आहेत आर्टिस्ट बरोबर वगैरे. तर मम्मीचं कसं बिझनेस वगैरे किंवा त्याच्यामध्ये तू कशी मदत केलेली किंवा हो. तुझ्या मम्मीला हां. तुझा कसं म्हणजे काय एक आयडीचा वगैरे फायदा वगैरे किंवा कसं काय ते सांगू शकते समजून? सगळ्यात स्टार्टला तर मला मम्मीचाच फायदा झालाय मम्मीमुळे, कारण अच्छा. तिचे फॅमिली रिलेशन होते त्या हां, हां, ॲक्ट्रेस सोबत. हां. तर ती आधी मेकअप आर्टिस्ट होती, आता नाहीये, पण आधी होती. त्याच्यामुळे मला तिचा खूप फायदा झाला. मम्मीनी म्हणजे मेकअप आर्टिस्ट होत्या. मग हां. मम्मीच्या सोबत कधी गेलेली आहेस का एखाद्या हो. प्रोजेक्टला? हो, मम्मी सोबत मी आधी खूप वेळा गेली आहे. आणि तेव्हा मम्मीला बघून माझी अशी पण इच्छा व्हायची की मी पण मेकअप आर्टिस्ट व्हावं. अच्छा. तिच्यापेक्षा अजून खूप व्हावं, पण मी पण मेकअप आर्टिस्ट व्हावं. आणि तिच्यासोबत मी काम पण केलंय. ओके. जर तर समज तिला ब्राईड असली तर त्याच्यासोबत लहान लहान मुली वगैरे पण असायच्या ना, तर मी पण त्यांचे मेकअप केलेत तेव्हा, त्या एजमध्ये त्यांचे. हां, हां. तर अशी मी मम्मीला हेल्प पण करायचे तिच्यासोबत गेली की. मग सेटवरती असं तुला वाटलं की मी पण एक चांगली मेकअप आर्टिस्ट व्हावे. हो. मग त्या आर्टिस्टला बघून तुला असं वाटलं नाही का की मी पण एक मोठी आर्टिस्ट व्हावे? एखाद्या सिरियलला किंवा एखाद्या मूव्हीमध्ये वगैरे काम मी पण करावं, मी पण एक खूप फेमस हां. व्हावे वगैरे? मला पहिल्यापासून तर माझं हेच होतं की मला ॲक्टर बनायचंय, की मला काहीतरी ॲक्टिंगचंच रिलेटेड करायचंय. ओके. पण हे जस्ट मम्मी मेकअप आर्टिस्ट व्हायची आणि मी त्यासोबत जायचं म्हणून मी असं ठरवलं होतं की मी ॲक्टिंग सोबत मेकअप आर्टिस्ट पण बनेल. ॲज अ बिझनेस म्हणून मी मेकअप आर्टिस्ट बनेल. आणि स्किल्समुळे ॲक्टिंग असं होतं. ओके.
मग त्याचे प्रयत्न कसे काय तू केलेले आहेत की प्रयत्न ऍक्टिंग तर क्षेत्रात मी उतरण्यासाठी? मी ऍक्टिंगचा क्लास पण केलता. पण मला असं वाटलं की ऍक्टिंग कधी क्लास लावून येणार नाही. जे नॅचरल ते नॅचरल आहे. बरोबर आहे. तर मग मी रील्सच्याच थ्रू चालले आता सध्या माझी हम्म. जर्नी जी आहे ती. ओके. मग तू ऍक्टिंग क्लास कम्प्लीट केलायस? नाही, कंप्लीट नाही. नाही केलं. मधूनच सोडून दिलंस? मधूनच सोडून दिलं. अच्छा, मग काय जजमेंट घेतलं का काय कसं हो, शिकवतायत हो. वगैरे? ओके. तू जे म्हणतेस की मला ऍक्टर व्हायचंय वगैरे, तर मग असं एखाद्या इंडस्ट्री मधला ऍक्टर आहे किंवा ऍक्ट्रेस आहे की ज्यांना तू फॉलो करते? फॉलो करते म्हणजे आता मी मानसी ताईसोबत काम केलंय. मानसी नाईक. मानसी नाईक. नाईक. हो, मी अच्छा. तिच्यासोबत काम केलंय. मी तिला पर्सनली एक्सपिरियन्स केलंय. सो मला तिचे एक्सप्रेशन्स, जी काही लूक देती, हम्म. जी काही तिची बॉडी लँग्वेज आहे, ते मला आवडतं. ओके. मी तिला पण फॉलो करते. कारण मी तिला स्वतः पाहिलंय ते करताना. मी तिच्यासोबत काम केलंय. हम्म. आम्ही खूप वेळा शूट केलेत सोबत. म्हणून मला ती एक आहे इन्स्पिरेशन अबाउट एक्सप्रेशन्स. अच्छा. मानसी नाईक यांच्यासोबत तुझ्या रील्स झालेल्या आहेत भरपूर, मी पण पाहिलेल्या आहेत वगैरे. तर त्यांच्याबरोबर शूट करताना की फॅमिली रिलेशन तर तुमचं आहेच की तुम्ही एकमेकांबरोबर रील्स वगैरे करताय, पण एखाद्या मोठ्या आर्टिस्ट बरोबर हो. तुम्ही शूट करताय, काम करताय वगैरे, तर त्याचा एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? पहिलं तर मला भीती वाटत होती, की मी एवढ्या मोठ्या आर्टिस्टसोबत काम करतीये, की त्यांचं मीन्स स्वभाव काय असेल, त्या फ्रेंडली असतील का नाही. कारण ते माझं फर्स्ट टाईम होतं हम्म. त्यांच्यासोबत काम करणं. बट जसं मी त्यांना भेटले तेव्हापासनं मीन्स त्यांचं जे वागणं होतं ते एकदम फ्रेंडली होतं. म्हणजे ते एकदम डाऊन टू अर्थ आहे, की मला जे वाटलं होतं, जे त्यांच्याकडून एक्सेप्टेड होतं, की ते असं त्यांना असा ॲटिट्यूड वगैरे असतो, असं मला आधी वाटायचं, की हम्म. ॲक्टर्स असतं त्यांचं, पण तसं अजिबात नव्हतं. आणि तो माझा खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि त्यांनी मला तिथे डान्स पण शिकवला. मीन्स रील करताना त्यांनी मला खूप हेल्प केली, की "आर्या तू असं कर, आर्या तू असं करू नको." त्यांनी खूप मला छान शिकवलं. अच्छा. मी कसं की आपण रील्स बनवतोय, हो. तर रील्स शक्यतो आपण मोबाईलवरतीच शूट करतो किंवा जसं तू टॅब वापरत हो, होती हो. रील्ससाठी. तर एखाद्या मोठ्या शूटला कसं कॅमेरा हं, फेस हं, हं. करायला लागतो आपल्याला. तर मग ते अँगल्स संदर्भात किंवा त्याची माहिती वगैरे तसं तुला मानसी नाईक यांनी हो, सपोर्ट केलेला आहे, केला. भरपूर हो. सांगितलेलं वगैरे आहे. तसंच मी तुझं मोनालिसा बागल यांच्याबरोबर सुद्धा चांगल्या रील्स बघितलेल्या आहेत. हो. तर त्यांच्याबद्दल कसं, म्हणजे काय सांगू शकशील? ती तर मीन्स मी माझं सगळं काय असेल, ते मी सगळं पहिलं तिला शेअर करते. मला काय वाटलं किंवा काय विचारायचं असेल, मी पहिलं मोनालिसा ताईला सगळं सांगते. अच्छा. मीन्स मी तिच्यासोबत खूप फ्रेंडली आहे. हम्म. सगळ्यात जास्त मीन्स मी तिला सगळं सांगू शकते, की जे मला वाटतं. मीन्स मला कोणतं प्रमोशन जरी आलं, कशाचं असू दे, रील्स असू दे किंवा काही असू दे, सॉन्ग वगैरे. मी पहिलं तिला सांगते, की "ताई हे बघ, हे असं-असं आलंय मला. मी ते करू का नको तू सांग किंवा तू त्यांच्याशी बोल." असे रिलेशन्स आहेत माझे तिच्यासोबत. मग ह्या गोष्टी की एखादा प्रोजेक्ट जर आला, हं. तर मग तू त्या प्रोजेक्ट संदर्भात किंवा एखादं प्रमोशन आलं किंवा काय वगैरे, तर तू डिस्कस जसं तू मोनालिसा बागल यांच्या हं, हं. बरोबर आणि घरच्यांमध्ये मम्मीला पहिलं सांगते का वडिलांना पहिलं सांगतेस? मम्मीला. मम्मीला. अच्छा. मग मम्मीचं कसं काय म्हणणं असतं यावर? मम्मी पहिलं बघते. तिला असा लगेच विश्वास नाही बसत. बट ती चेक करते सगळं नीट आहे का, त्यांच्याशी बोलते किंवा त्यांना भेटते. आणि मग कधी नाही नाही बोलत, पण करून देते. फक्त नीट पहिलं चेक करते, मग करून देते. जसं की आपणही एक प्रोजेक्ट केलेला आहे लाडाची बाई हो. म्हणून. तर मी मम्मी बरोबरच तुझ्या हो, बोलले कॉन्टॅक्ट होते. केला होता. तर एवढे प्रश्न मम्मीचे हो, की खूप कसं, प्रश्न. काय, हे ते वगैरे नाही का, भरपूर हो. आमचं बोलणं झालं होतं. 3-4 वेळा मीटिंग पण झाल्या होत्या हं. आमच्या. मग त्याच्यानंतर डन केलं की कसं गाणं आहे, कोण सिंगर आहेत, कसं शूट असणार आहे, काय लोकेशन आहे वगैरे, या गोष्टी भरपूर. तर तसंच एखाद्या दुसऱ्या प्रोजेक्ट संदर्भात की एखादा प्रोजेक्ट केलेला आहे, एवढी सगळी माहिती घेतलेली आहे वगैरे, पण त्याच्यानंतरही त्या प्रोजेक्टमध्ये गडबड झालेली आहे किंवा फसवणूक झाली आहे किंवा काम करून घेतलेलं आहे पण पेमेंट आलेलं नाही आहे तुला, हो. असा काय अनुभव आलेला हो, आहे का? असं झालंय माझ्यासोबत. अच्छा. मीन्स मी एक सॉन्ग शूट केलतं. हं. आणि मी ते काम केलं. मीन्स मी खूप स्ट्रगलनी आणि मेहनतीने ते काम केलंय. तिथं जाऊन एवढं दिवसभर उन्हात वगैरे थांबून. तेव्हा उन्हाळा होता. तर आणि त्यानंतर मी एवढं काम करून पण त्यांनी माझ्याकडून काम करून घेतलं आणि तरी पेमेंट नाही भेटलं मला त्याचं.
म्हणजे मला त्यांच्याकडून अपेक्षा पण नव्हती, हम्म, बट देतातच. हम्म, त्यांच्या ह्याने ते देतातच. हम्म, हम्म. तसं पण नाही झालं. नाही, मेहनत केली आपण हो, तर केली मी. मेहनतीचं काहीतरी आपल्याला भेटलं की मला पाहिजे. वाटलं होतं ते मीन्स ठीक आहे, राहू दे, देतील ते नंतर, असं काय मला अपेक्षा नव्हती त्यांच्याकडून. अच्छा, मग तसं काय डन केलं होतं का आधी की नाही, आधी आम्हाला आम्ही काहीच बोललो नाही, कारण आम्ही बोललो ठीक आहे, ओळखतो आपण त्यांना, कशाला, हम्म, नंतर बघूया शूट झाल्यावर, ओके. असं झालं. बरं. आणि एक मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्ता ज्या सोशल मीडियावरती न्यूजला वगैरे गौतमी पाटील यांचं बरोबर रील्स तुझ्या भरपूर आहेत. हो. मग आपल्या सॉन्गच्या पण रील त्यांनी बनवल्या होत्या, तुम्ही कॉलॅब वगैरे केले हम्म. होते वगैरे. तर मग गौतमी पाटील यांच्याबरोबरचा अनुभव तुमचा कसा आहे किंवा तुमचं रिलेशन कसं आहे? हो, जसं मी आधी पण सांगितलं, ती माझी इन्स्पिरेशन आहे हम्म. आणि ती कायम राहील. अच्छा. आणि ती मला खूप सपोर्ट करते. जसं आत्ता माझी आय डी हॅक झाली आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. तर ती मला माझ्या आय डी रिलेटेड पण ती मला खूप सपोर्ट करते आत्ता पण. म्हणजे माझ्या प्रत्येक गोष्टीत ती मला सपोर्ट करते. ती तेवढी फ्रेंडली आहे. आत्ता पण आमचं एक रिसेंटली एक शूट झाला, आता तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. तर ती खूप सपोर्टिव्ह आहे आणि पहिल्यापासून मला तीच आवडते. गौतमी पाटील यांच्याबरोबर रील्स करते, शूट करते वगैरे. तर एक्सपिरियन्स कसा की एवढा मोठा आर्टिस्ट आहे किंवा शूटच्या टायमिंगला गौतमी पाटीलला कसं आता एवढी लोक ओळखतात वगैरे, तर त्यांना शूट करताना पण भरपूर लोक आम्हाला सेल्फी पाहिजे, आम्हाला हो, असं हो. पाहिजे, तर बाउन्सर्स वगैरे असतात हो, असतात त्यांच्यासोबत ना. वगैरे. म्हणजे तर मला मग पण त्यांच्यासोबत काम करताना असं कसं तरी वाटतं, की एवढी मोठी आर्टिस्ट मी त्यांच्यासोबत कसं करू? हम्म, मीन्स थोडंसं कसं तरी होतं आतून, की त्या त्या लेव्हलच्या आहेत, मला जमेल का त्यांच्यासोबत काम करायला? असं होतं. पण नाही, ती समजून घेते आणि ती करते. एखादा कलाकार म्हणून हो, गौतमी पाटील यांचं नाव खूप चांगलं आहे हो. मार्केटमध्ये. पण ते तुला एक प्रश्न विचारला मी की शूटच्या टायमिंगला असं तुम्ही आउटडोअर शूटला गेलेले, हं. तर त्या टायमिंगला पब्लिकचा त्रास तुम्हाला झालेला आहे का? म्हणजे तसा सेल्फी काढायला अनुभव येतात, एखादा? पण एवढं काही नाही. आम्ही जास्त आउटडोअर नाही केलंय, हम्म. इनडोअरच केलंय. सो एवढा काही त्रास नाही झाला. थोडाफार झाला, तिथले तिथले त्यांनी बघितलं ते आले, बट एवढा जास्त काही झाला नाही. आर्याची एक आय डी होती जी 3 लाख फॉलोअरच्या आसपास होती. तर ती आत्ता रिसेंटली माझ्या मते एक 10-15 दिवस झाले असतील हो. की त्या आय डीला हॅक केलेलं आहे वगैरे. तर त्याबद्दल कसं सांगशील की त्या गोष्टी कशा झालेल्या आहेत वगैरे, की तुझे जे फॉलोअर्स आहेत त्या फॉलोअर्सला तू काय सांगशील की माझी एवढी मोठी आय डी गेलेली आहे, की त्याच्या मागे एवढी मेहनत एवढ्या वर्षांची, ती आय डी फॉलोअर्स जे आहे ते आपलं फॉलोअर्सचं प्रेम असतं आणि आपली ती हो. मेहनत असते. तर ती आय डी तू कशी घालवलीस किंवा गेलेलीस? मला तर पहिली गोष्ट असं वाटतं, की ती कोणीतरी माझ्या लक्ष ठेवून घालवली आहे. कारण काय झालं, की माझी आय डी गेली आणि त्याच्यात 2 दिवस आधी माझं एक फॅन पेज होतं 60K वालं, ते पण गेलंय. मीन्स ते माझ्याच आय डी जातात, ज्याचे जास्त फॉलोअर्स आहेत. म्हणून मला असं वाटतं, की ते लक्ष ठेवून केलंय. आणि मी ह्याच्यात कशी फसले सांगते मी तुम्हाला, की मला मेल आलता एक मेटासारखा. मीन्स तो असं बघायला एकदम रिअल वाटत होता. कोण पण बघून फसवलंच त्याला, की तो खराच आहे. आणि त्यानंतर मी त्याच्यावर माझं सगळं व्हेरिफाय केलं, युजर, पासवर्ड, नंबर वगैरे सगळं. आणि मला तिथं नंतर आलं, की तुम्ही ॲप अनइन्स्टॉल करा आणि परत इन्स्टॉल करा. कशासाठी? सिक्युरिटीसाठी. तुमची सिक्युरिटी वाढते. तर त्याच्यानंतर मी ते केलं आणि मी लगेच Instagramमध्ये गेले. मी अनइन्स्टॉल नाही केलं, तर माझं अकाउंट लॉग आउट झालं लगेच. मग त्यानंतर मी अनइन्स्टॉल करून मी म्हटलं परत ट्राय करते, तर ते लॉग इनच नव्हतं होत. तर त्याच्यानंतर त्याच्यात नेक्स्ट सेकंडला मला WhatsAppला मेसेज आला, की तुमचं iOS आहे का Android आहे आणि तुम्ही अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करा. हा मला WhatsAppला आला. आणि मेटा तर कधी WhatsAppला मेसेज करत नाही आणि केलं तरी ते व्हेरिफाईड असतं अकाउंट. तर जेव्हा त्यांचा मला WhatsAppला मेसेज आला तेव्हा मला कळलं की हे फेक आहे. माझ्यासोबत स्कॅम झालाय. तर त्यानंतर ते झालं आणि मला लगेच मेल पण आला, की माझा नंबर चेंज करून त्यांनी दुसरा टाकलाय, ईमेल आयडी चेंज करून त्यांनी दुसरा टाकलाय. तर त्या मोमेंटला कळलं मला की ते हॅक झालंय अकाउंट. आणि त्याच्यानंतर पण त्यांनी माझ्या अकाउंटमध्ये काय-काय केलं,
काय काय चुका केल्या आणि इंस्टाग्रामने ते माझं अकाउंट परमनंटली डिलीट केलं, म्हणजे डिसेबल केलं. अच्छा. ओके. मग रिपोर्ट पडल्यासारखं हो, तुला आणि ही त्याच्यावर सगळ्यात म्हणजे खूप मोठी चूक होती माझ्या लाईफमधली, जी मी हातानेच केली आहे. अच्छा. आणि त्याचा मला रिग्रेट खूप होता आता, की मग आयडी माझ्यामुळेच. गेल्यानंतर हां. तुझे जे फॅन्स आहेत किंवा तुझे जे फॅमिली रिलेशन्स हो. आहेत किंवा आई वडील आहेत किंवा जसं गौतमी पाटील, मोनालिसा बागल, मानसी नाईक किंवा असे भरपूर तुमच्या कॉन्टॅक्टमधले, त्यांनी तुम्हाला सपोर्ट कसा केलेला आहे? गौतमी ताईंनी किंवा तर पहिलं हां, हां. त्यांचं रिएक्शन कसं होतं की तुझ्याकडून रिएक्शन एवढी हो. मोठी गोष्ट घडलेली आहे? रिॲक्शन तर सगळे शॉक झालते, की माझी एवढ्या वर्षाची मेहनत गेली आहे त्याच्यात. कारण त्यांनी मला ते स्ट्रगल करताना बघितलंय तेवढं, की मी त्या आयडीसाठी खूप मेहनत करत होते. माझ्या कामासाठी पण मी खूप मेहनत करत होते. तर त्यांना ऐकून खूप वाईट वाटलं. पण ते मला गेली आहे तरी ते मला तेवढाच सपोर्ट करतायत, की जशी मी आधी होते तशीच आर्या तू आहेस. मला ते समजवतात, की नाही आर्या तू करू शकते. आता तुझे तेवढे होते पण त्याच्यापेक्षा तू जास्त करून दाखव. या अँगलने ते मला खूप जास्त सपोर्ट करतात. आणि माझी मम्मी मला सांगत होती, की "आर्या तू नको करू, की ते व्हेरिफिकेशन नको करू." पण मी तिचं ऐकलं नाही तेव्हा. मी म्हटलं कारण मी असं पहिलं पण केलं आणि काही झालं नाहीये. मला वाटलं, की काय होणार नाही. पण ते झालं. तिचं ऐकलं नाही. मला आता हे पण वाटतं, की मी तिचं ऐकायला पाहिजेल होतं. मग आता न ऐकून अशी गोष्ट झाली, हो. त्याच्यानंतर तुझ्या मम्मीचं कसं रिएक्शन किंवा तिचं काय? रिएक्शन होतं कारण माझे जे रील शूट करते आउटडोअर ती मम्मीच करते. त्याच्यामागे तिचं पण स्ट्रगल आहे. कधी-कधी मी तिला असं सकाळी 6 वाजता, 5 वाजता उठून कुठं-कुठं न्यायचे रील शूट करायला. मी बाहेर फिरायला वगैरे गेलं, की कारण तिच्या मीन्स त्या रील्स मागं तिचं पण स्ट्रगल आहे. मग ती मला नंतर बोलली, "आयडी हॅक झाल्यावर आता मी नाही येणार तुझ्यासोबत. मीन्स आता मी तुला सपोर्ट नाही करणार. मी एवढं केलं आणि मग असं झालं म्हणून." पण तरी वडिलांचं? ती करतीये. अच्छा. मीन्स ते फक्त बोलले पण करतीये ती. मग या गोष्टीपासून मग वडिलांचं काय म्हणणं होतं? पप्पांचं तर काही नाही. ते म्हणले, की कारण जे की मेहनत होतं ते जशी तुझी चांगल्यासाठी आईची होतं. आहे हां. तशी वडिलांचीही हो. कुठेतरी असेलच. हो. ते म्हणले, की "पण जाऊ दे, जे झालं ते झालं. आपण आता त्याला काही करू नाही शकत आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं." ते म्हणले, "हे गेलं, आता तू तुझ्या नवीन आयडीवर खूप मन लावून फोकस कर. तू ट्राय कर, की तुला अजून किती ग्रो होता येईल." ते मला असं ओरडले वगैरे नाही, पण त्यांनी मला असं सांगितलं. जशी तुझी इन्स्टाची आयडी हॅक झाली, तर त्याच्यानंतर मग आता तुला परत शून्यातून सगळं उभं हो. करायचंय. तर मग जसे तुमचे फॅमिली रिलेशन गौतमी पाटील यांच्यासोबत आहेत, तर मग त्यांचं आणि तुमचं त्याच्यानंतर बोलणं, की कसं आता हं. परत हे सगळं परत Instagram म्हणजे एक साम्राज्यच आहे एक हो. प्रकारचं. तर ते परत कसं उभं करायचं? तर त्यांचा हो. सपोर्ट कसा होता तुम्हाला? गौतमी ताईचा माझ्या इन्स्टा रिलेटेड मला खूप सपोर्ट आहे. आणि आत्ताचं जे शूट पण आम्ही जे केलंय, ते तिने त्याच्यासाठीच केलं, की मला सपोर्ट व्हावा त्याचा, की आमचं परत एखादं कोलॅब व्हावं, माझं परत फॉलोअर्स व्हावे किंवा मी परत माझ्या फॉलोअर्सपर्यंत पोहोचावी, की माझी आयडी हॅक झाली आहे. त्यांना समजवण्यासाठी हे ते आम्ही परत शूट केलंय. तीच बोलली होती, की आपण करूयात आणि तिला हे ऐकल्यानंतर खूप शॉक बसला, की माझी आयडी हॅक झाली आहे. कारण तिने पण माझी खूप मेहनत पाहिली आहे त्याच्यामागची आणि तिच्यासोबत आमचे खूप असे फॅमिली रिलेशन आहेत, की ती आमच्या घरी येते किंवा आम्ही जातो सारखे तिला भेटतो. असं खूप आमचं फॅमिली रिलेशन खूप चांगलं आहे. आमच्यामधला बॉन्ड खूप चांगला आहे, की ती खूप फ्रेंडली आहे आणि ती मला खूप आवडते पण आणि कायम आवडत राहील आणि ती पण बोलली मला, की ती पण मला कायम सपोर्ट करेल. आणि जसं फॅमिली रिलेशन हे मानसी नाईक यांच्यासोबत पण तुमचे आहेत चांगले. तर मग त्यांनी कसं सपोर्ट किंवा काय तुमच्यामध्ये आता की पुढे काय हां, हां, हां. करायचंय? मानसी ताईचा पण कॉल आलता, की तिला पण मीन्स कसं तरीच वाटलं, की तिची आयडी गेली, मीन्स माझी आयडी गेली. तर ती पण बोलली, की आपण लवकरच एखादं शूट करू, की त्याच्याने तुला पण सपोर्ट होईल तुझ्या आयडीसाठी. मीन्स आपलं कोलॅब होईल म्हणून. मग आता त्या टायमिंगला तुम्ही आता शूट वगैरे करायचंय, हं. तर मग त्यांचे शूट्स असतात बाहेर मूव्हीचे हो. वगैरे प्रोजेक्ट्स असतात. मग त्याच्यातून टायमिंग काढून कसं आधी प्रॅक्टिस करता तुम्ही का कसं काय? नाही, आधी आम्ही प्रॅक्टिस नाही करत. जे काय करतो ते त्याच मोमेंटला असतं. त्याच मोमेंटला ती मला शिकवते आणि मी ते करते. आता तुझी आयडी गेलेली आहे, हॅक झालेली आहे हं. वगैरे. तर मग काय त्या आयडीचा विषय सोडून दिलेला आहेस तू? का काय प्रयत्न चालू आहेत नाही. तुझे? का काय ॲक्शन वगैरे हां. घेतलेली आहेस तू? प्रयत्न तर चालू आहेत.
माझ्यासोबत माझे काही फ्रेंड्स पण आहेत, जसं की अंकित माहीत असेल तुम्हाला, आमचं एक शूट झालं होतं. अजून प्रवीण. तर ते मला खूप सपोर्ट करतात. त्यांचे मला स्वतःहून कॉल आले, की आर्या तुझी आयडी कशी गेली? आणि ते आत्तापर्यंत मला सपोर्ट करतात, की रोज, की आर्या तू आता हे कर, आर्या तू हे टाक, तू ते टाक. मीन्स ते अजून सपोर्ट करतात मला रोज, की आर्या हे कर, ते कर, आपण परत शूट करू, आपण कोलॅब करू. त्यांचा एक मला खूप सपोर्ट होतोय. लिगली ऍक्शन काय हो, लीगली मी घेतलेली का? कंप्लेंट किंवा केली आहे. अशीच गोष्ट जर हो. समजा एखाद्या बरोबर घडलीस तर तू काय बोलशील की ही आयडी जातीय वगैरे, तर तुम्ही अशी लिगल, तुला शेवटी अनुभव आलेला आहे हो. काही ना काही, तर तू की काय हां. सांगशील त्याबद्दल? म्हणजे असं कोणाची आयडी हॅक वगैरे करणं खूप चुकीचं आहे. कारण त्याच्या मागं खूप जणांची मेहनत असते आणि आता सध्या तर हे असं खूप होतं Instaला. माझे पण काही इन्फ्लुएन्सर फ्रेंड्स आहेत, त्यांची पण आता आयडी खूप हॅक झालेत. त्यांचे पण मेसेज येतात, की मीन्स ते अक्षरशः रडतात वगैरे, की त्यांची एवढी वर्षाची मेहनत आहे. तर ते असं नाही केलं पाहिजे. आणि मी पण आत्ता माझी आयडी गेली तर माझ्या सेफ्टीसाठी मी एक कंप्लेंट देऊन ठेवली आहे सायबरमध्ये. मीन्स उगीच त्यांनी काय मीन्स माझ्या आयडीवरनं अशी कोणाला धमकी वगैरे दिली तर लोकांना वाटणार की ती मेच करते. हम्म. तर म्हणून माझ्या सेफ्टीसाठी मी ते देऊन ठेवली आहे कंप्लेंट. अच्छा. आता धमकी दिली म्हणजे आता तू एवढी गोड आहेस तुझी धमकी पण गोडच असणार आहे त्याच्यावरती. पण मी कसं Instaवरती. सांगू शकते की ते माझ्या आयडीवरनं दुसऱ्यांना काय धमकी हा, हा, देतील. हा. काय आयडिया आली का की हॅक करून हे आयडीचं काय करतायत वगैरे? मला तर असं कळलंय की ते आयडी घेतात अच्छा. आणि पुढे विकतात. ओके. मीन्स कोणत्या ब्रँडला असेल किंवा काय असेल, हम्म, इथे फॉलोअर्स भेटतात. ओके. मला तर एवढंच माहिती की ते विकतात पुढे जाऊन. हम्म. त्याचा पण आजकाल बिझनेस चालू आहे. जसं तू मगाशी म्हणलीस की माझं एक सॉन्ग केलं होतं, मला पेमेंट भेटलेलं नाही वगैरे, असा अनुभव अजून कुठल्या प्रोजेक्टला तुला आलेला आहे का? की एखाद्या कुठल्या तरी ब्रँडचं फोटोशूट आलंय किंवा रील्ससाठी वगैरे आलेलं आहे, तर त्याचा काय अनुभव किंवा ती कामं तुझ्यापर्यंत कशी हो. पोहोचतात? असा अनुभव माझा हा एकच आहे. पण अजून एक अनुभव आहे, की काय करतात काही-काही जण असं फेक मेल टाकतात, की हे काम आहे, असं-असं काम आहे. बोलतात. सगळं असं प्रोफेशनली बोलतात आणि नंतर बोलतात, की आपण त्या कामासाठी भेटूयात. ठीक आहे, हे पण मला मान्य आहे, की आपल्याला कोणतं काम करायचं ते मला तेवढं पेमेंट देणार आहे. मग मी त्यांच्याशी भेटून करावं कन्फर्म. पण ते काय असतं, ते त्यांना नुसतं मला भेटायचं असतं म्हणून ते बोलवतात. असा रिसेंटली एखादा अनुभव? हो. आत्ता मीन्स आलता मला एक, मी आता त्याचं नाव नाही घेणार. त्यांनी मला बोलवलं, सांगितलं की हे असं मूव्ही आहे, आपल्याला त्यात काम करायचं आहे, हे असं सगळे डिटेल्स आहेत त्यांनी पाठवले, PDF वगैरे पाठवल्या आणि म्हणले की आपण भेटूयात. पण ते असं मला काही पण प्रश्न विचारायचे, तुमच्यासोबत कोण येणार आहे? अच्छा. तुम्ही कुठे राहता? इथे कुठे? मग सारखे मेसेज करायचे, तुम्ही मीन्स तुमचा फोटो पाठवा. ओके. मी तुम्हाला आल्यावर कसं ओळखू? हम्म. तुम्ही मला भेटायला आल्यावर. मग ते ऑफकोर्स फेकच आहे. हा, हा. तर असे इन्सिडेंट्स असं माझ्यासोबत तू घडतात. भेटायला गेलेली आहेस? हो. मग गेल्यानंतर मग असा अनुभव किंवा ते डायरेक्ट तुला बोललेले आहेत की आम्हाला फक्त भेटायचं होतं हो, म्हणून हो. आम्ही तुम्हाला? आणि असं पण होतं, की काही-काही इव्हेंट असतात, ठीक आहे, इव्हेंट नाही करायचा, ठीक आहे. मग त्यानंतर ते बोलतात, की आम्हाला सेल्फी काढायची तुमच्यासोबत, त्यासाठी तरी तुम्ही या. त्याचे काही चार्जेस असतील, आम्ही ते पण पे करतो. असं अच्छा. पण होतं. पहिली सेल्फी कधी झालेली आहे तुझी, आठवते का? माझी पहिली सेल्फी नाही, तसं काही आठवत नाही मला. बट असं कुठं पण असतं आणि माझी ती फॅन मुवमेंट कसं आहे, की लोकं माझ्यापर्यंत यायला घाबरतात, की जरी ते माझे फॅन समोर असले ना, तरी ते लांबून बघतात, हसतात माझ्याकडे बघून, पण ते यायला घाबरतात. मग काही-काही जणच असतात, त्यांचे पॅरेंट्स वगैरे येतात, की फोटो काढायचा आहे, मग काढतात ते. पण आणि मला लगेच समजतं, की हे माझ्याकडे बघतात, त्यांना फोटो काढायला यायचं, पण ते घाबरतात. मग कधी-कधी मी पण बोलते मग त्यांच्याशी जाऊन. आपल्या आयुष्यामध्ये पहिली गोष्ट घडलेली जी असते ती नेहमी लक्षात राहते हो. आपल्याला. तशी सेल्फी, जसं मी म्हणलं की हं. पहिली सेल्फी तुला आठवतीये का? मला असं वाटतं, की मे बी मी अक्कलकोटला आणि तुळजापूरला गेलते आणि माझा बर्थडे होता त्या दिवशी, तेव्हा माझ्यासोबत फर्स्ट सेल्फी झाली. ओके. फर्स्ट प्रोजेक्ट तुझा की ज्याच्यामधून तुला इन्कम भेटलेलं आहे किंवा तुमचंच तुझं पहिलं? आहे. अच्छा, माझंच पहिलं. हां. ओके, छान. त्याच्यानंतर मग आता मग पहिलं पेमेंट भेटलेलं आहे हं. तुला, पहिली सेल्फी वगैरे झालेली आहे आणि
एखादा फोटोशूट किंवा एखाद्या ब्रँडचं वगैरे काम केलेलं आहेस तू? मी प्रमोशन्स केलेत ब्रँड्सचे. असं ऑफलाईन जाऊन नाही केलं, ऑनलाईन केलेत. अच्छा. म्हणजे फक्त काम येणार तुला हो, आणि तू हो. त्याच्या रील्स ऑनलाईन. वगैरे बनवणार वगैरे. ते मॅनेज कसं करता तुम्ही? ते मीन्स त्यांचं एक टाईम लिमिट असतं, की तुम्ही 5 दिवसात मला द्यायचं. अच्छा. मग मला जेव्हा टाईम भेटेल, जिथं कुठं मी असेल, तिथं मी ते शूट करते आणि त्यांना देते. त्यांची स्क्रिप्ट असते. ते सेम बोलून किंवा आपल्याला अजून काही ॲड करायचं असेल तर बोलून त्याचं करू शकतो. पेमेंट वगैरे एकदम व्यवस्थित हो, व्यवस्थित येते. येतं. हो. आता तुला एवढे फॉलोअर्स आहेत की महाराष्ट्रात ही लोक ओळखतात, महाराष्ट्राच्या बाहेरचेही हो. ओळखतात. स्कूलमध्ये, हं. स्कूल कॉलेजमध्ये वगैरे तू जातीस, आता एवढे फॉलोअर्स आहेत हं. वगैरे, त्यांच्याबरोबर कसं आता तुझे जे मित्रमैत्रिणी असतील हं. तर त्यांच्यामध्ये वागणूक किंवा आता तू एवढी मोठी झालेली, एवढ्या लोकांबरोबर फेमस कामं करतेस वगैरे, रील्स बनवते वगैरे, तर मग त्यांचं म्हणणं कसं असतं तुझ्या फ्रेंड्सचं? काय वागण्यात हं. त्यांच्याबद्दल किंवा तुझ्या? हो. माझे मीन्स आतापर्यंत मी 3 स्कूल चेंज केले आहेत. अच्छा. तर पहिल्या ह्याच्यात तर मी काहीच नव्हते. म्हणजे हं. असं काही Instagram इन्फ्लुएन्सर वगैरे काही नव्हते. तेव्हा त्यांचं वागणूक म्हणजे असं नॉर्मली फ्रेंडसारखं, तेवढा रिस्पेक्ट नाही, आपलं नॉर्मल. बट जेव्हापासून हे झालं तेव्हा त्यांच्यात पण फरक पडतो, की ते तेवढी रिस्पेक्ट देतात आपल्याला, की त्यांना पण एक प्राऊड असतं, की आपल्यासोबत कोणतरी आहे, की जिला ओळखतात, की तिचे एवढे फॉलोअर्स आहेत. असं एक असतं. आणि म्हणजे मला जास्त फ्रेंड्स पण नाही आहेत. थोडेफारच आहेत, लिमिटेड तेवढेच. म्हणजे असं मला जास्त फ्रेंड्स वगैरे नाही आवडत. एकटी असते मी कायम जास्त करून. फ्रेंड्स आहेत म्हणल्यावरती कोणाबरोबर भांडणं वगैरे किंवा एखादा दुश्मन आहे, की त्याच्यानंतर मग तू एवढी फेमस झालेली आहे, मग त्यानंतर मग तो व्यक्ती बोलायला लागला आपल्याबरोबर? भांडणं तर अशी नाही. जास्त करून पोरच नीट बोलतात माझ्याशी तरी. अच्छा. पोरी कसं एकमेकांवर थोडंसं असतं हं, हं, जेलसी. हं. म्हणून ते पोरी पण एकच फ्रेंड आहे, की जी माझ्याशी नीट आहे, की तिला माझं काही वाटत नाही आणि माझं चांगलं झालेलं तिला खूप आवडतं. ती माझं नेहमी कौतुक करत असते. पण बाकीच्या नाही. बाकीच्या जळतात. हं, हं. जसं तू मोठमोठ्या आर्टिस्ट बरोबर रील्स केलेल्या आहेत हं. किंवा तुमचे फॅमिली रिलेशन चांगले आहेत, गौतमी पाटील, मोनालिसा बागल किंवा मानसी नाईक वगैरे. गौतमी पाटील यांच्याबरोबर तुमचं जे रिलेशन आहे किंवा काय, तर गौतमी पाटीलचा स्वभाव कसा आहे? तिचा स्वभाव खूप छान आहे. पण मीन्स लोकं तिला उगीच ट्रोल करतात, की नाही ती अशी आहे, ती तशी आहे, की त्यांना माहीत पण नसतं, की ती कशी आहे, तरी पण उगीच काही पण बोलायचं. हं, म्हणजे बाकीचे बोलतात म्हणून आपण पण बोलायचं. अच्छा. पण हे खूप चुकीचं आहे. अजिबात असं नाहीये. कारण ती प्रत्येक सेकंडला ट्रोल होते. काही ना काहीतरी तिच्याबद्दल असतंच आणि कोण तिला बरोबर आहे. ट्रोल करतंच मुद्दामून तिचं नाव घेऊन. हं, हं. तर मला असं वाटतं हे लोकांनी नाही करावं. आणि ती ट्रोल करण्यासारखी आहेच नाही. ती मीन्स चुका होतात, पण खूप बारीक-बारीक तेवढं ट्रोल नाही केलं पाहिजे प्रत्येक गोष्टीवरून तिला. कारण ती पर्सनली खूप चांगली आहे. मी तिला पर्सनली एक्सपिरियन्स केलंय म्हणून मला तरी माहिती आहे की ती चांगली आहे. मग गौतमी पाटील बरोबर काम करून झाल्यानंतर, की जसं तुम्ही रील वगैरे बनवताय, त्याच्यानंतर मग तुझे फ्रेंड्स किंवा आजूबाजूची लोकं वगैरे, हं. की हिच्याबरोबर तू काम केलेलं हो. आहेस, तर काही चांगले बोलणारेही असतात, काही वाईट बोलणारे पण असतात. तर ह्या दोघांचा अनुभव कसा आहे तुझा? की चांगल्यांचं काय म्हणणं होतं, की गौतमी पाटील सोबत तू रील बनवलेले आहेत? गौतमी पाटीलचं नाव घेतलं की सगळे शॉकच होतात. पहिली म्हणजे मला जरी कोण भेटलं ना, तरी लगेच, "अरे, तू गौतमी पाटीलसोबत रील केली आहे ना?" म्हणजे पहिलं गौतमी पाटीलचं नावच असतं, कायम, जिथं असेल तिथं. आणि जसं काय-काय न्यूजला हो, असतं. न्यूजला असतं. आणि काही-काही लोकं असं पण असतात, की ज्यांच्या माइंडमध्ये तिच्याबद्दल घाणेरडे विचार असतात, की हिने गौतमी पाटीलसोबत रील केली म्हणजे ही पण तशीच असेल. असं पण असतं. हं, हं, हं. असं मग कोण बोललंय का मग काय तुला? काय एखादा हां, छोटासा? मीन्स असं मला 2-3 जण बोलले ना, तर त्यांचं नाव नाही घेऊ शकत, बट असं झालंय माझ्यासोबत, हं, हं, हं. की गौतमी पाटीलच्या बद्दल त्यांच्या डोक्यात ते विचार आहेत म्हणून त्यांना असं वाटतं, की मी पण तसंच आहे मग. हां, की तिचं जसं ती मी मगाशीच म्हणलेलं, की गौतमी पाटील एक खूप चांगले आर्टिस्ट आहे हो, किंवा एखाद्या स्टेजवर जाऊन परफॉर्म करायचं. समोर हजारो लाखोनी पब्लिक हं, असतं वगैरे, तर ते आपल्यावरती तो लोड असतो. तरी लोड तो असतो. चेहऱ्यावरती न दाखवता हां, ती एवढा परफॉर्म हो, करते. त्याच्यानंतर काही कुठल्याही गोष्टीमध्ये तिला ट्रोल करतायत, हो. की एवढा मोठा आर्टिस्ट आहे, कुठं ना कुठेतरी छोटी-मोठी चूक चूक होणार. होतीच. तर ती एखादी छोटीशी चूक धरून तिला
खूप ट्रोलिंग होतं जसं की न्यूजला, सोशल मीडियावरती वगैरे, आणि त्या रील्स वगैरे किंवा ते फुटेज असतील किंवा काही असेल ते खूप व्हायरल जातात. तर मग त्याच्यावरतून मग तू तिच्याबरोबर काम केलेलं आहेस, हम्म. तर मग लोकांचा दृष्टिकोन बदलतो, की काही जसं म्हणलं की चांगलेही असतात, वाईटही असतात वाईट. वगैरे. तर मग गौतमी पाटील बरोबर काम करून किंवा मोनालिसा बागल किंवा मानसी नाईक वगैरे, तर एखादा अनोळखी व्यक्ती आहे किंवा ओळखीचा व्यक्ती आहे जो आधी बोलत नव्हता, आता एकदम मस्त बोलायला आलेला आहे वगैरे, की असं झालेलं आहे का की तुझ्या फॉलोअर्सचा, तुझ्या ओळखीचा फायदा घ्यायला बघतोय तो? असे तर खूप जण आहेत. काही काही जण तर असे आहेत की धमकी पण देतात, की ते बघतात ना आता मी यांच्यासोबत असं काम वगैरे करते. मेसेज करतात आणि मी डीएम्स बघत नाही माझे शक्यतो. हम्म. जर मला कोणाचं ओळखीचं दिसलं तरच ते मी ओपन करते. मग ते असं पण करतात, की नाही तू आमच्यासोबत कोलॅब कर, नाही तू आमची स्टोरीज टाक, असंच, असंच काही पण. मग ते धमकी देतात, मग तू जर नाही केलं तर आम्ही असं करू, आम्ही तसं करू, हे असं होतं. हम्म. आणि मग काही काही जण जे नाही पण बोलत, ते एवढी सगळी ग्रोथ बघून आपल्यापाशीच येतात परत. त्यांना नंतर रिअलाईज होतं, की असं माझ्यासोबत झालंय. जे की आधी मला किंमत पण नाही द्यायचे, असंच काही पण समजायचे, ते आता माझ्याशी येतात, माझ्याशी बोलतात, मला जवळ करतात. हे मी एक्सपिरियन्स केलंय. धमकीवरतून माझा पण एक्सपिरियन्स आहे, हां. की एवढे आपले प्रोजेक्ट्स असतात किंवा खूप मोठ्या आर्टिस्ट बरोबर वगैरे आपण कॉलॅब करतो, फोटोज वगैरे काढतो. तर मलाही अशा धमक्या आलेल्या आहेत, की आमचे कॉलॅब घेत जावा, हो. आम्हाला कमेंट करा. एक जणाने तर मला फॉलो केलतं, तर मी फॉलो बॅक दिलं नव्हतं त्याला. हां. तर त्याने मला धमकी दिली होती. व त्याचं वय पण लहान होतं वगैरे, पण त्यांनी, की आम्ही तुमच्या प्रत्येक पोस्टवरती कमेंट करू घाण, हं. किंवा तुम्ही आम्हाला भेटले की मग आम्ही तुम्हाला त्रास देऊ हं, वगैरे, हं, अशा हं, हं. गोष्टी मलाही झालेल्या आहेत. तर तुझ्याबद्दल अशा रील्स वगैरे तुझ्या व्हायरल जातात, हं, हं, हं. लाखोंमध्ये, मिलियन्समध्ये वगैरे असतात. तर मग त्याच्यामध्ये कमेंट्स पण बॅड येतात. हो, तर येतात. ते फेस कसं करते, का तू इग्नोर करते वगैरे? हो. आधी स्टार्टिंगला जेव्हा मी कमेंट वाचायचे, मी वाचायचेच नाही. मला मम्मी दाखवायची, "हे बघ आर्य तुझ्या रीलला अशी कमेंट आली आहे." तर तेव्हा मला वाईट वाटायचं बघून, की असं का कमेंट करतात? मी तर काही चुकली पण नाहीये. मी आपली नीट रील वगैरे केली आहे. तर तरी पण म्हणजे असं व्हायचं आधी स्टार्टिंगला, पण नंतर मी म्हणलं जाऊ दे ते करणारच आहे. मी काय करणं सोडणार आहे का माझं? नाही. तर नंतर मी आता इग्नोर करते. अच्छा, इग्नोर करतेस. पण मग त्या कमेंटमुळं तुला असं कधी वाटलं नाही का, की ही लाईन सोडून द्यावी किंवा हे आपण नाही. चुकीचं करतोय? असं कधीच वाटलं नाही मला, की मी कधीच हे नाही. सोडून द्यावं. अच्छा. कारण किंवा कितीही ह्या लोकं बोलले तरी मी ते करणारच आहे. एक गोष्ट झाली आहे, की मला माझ्या दातांवरनं ट्रोल करतात. अजून पण. हां. पण नाही मी असेच ठेवणार आहे दात. मी नाही चेंज करणार आहे काही. म्हणजे ते अजून पण प्रत्येक माझ्या एक म्हणजे प्रत्येक रीलला एक तरी कमेंट असणार आहे त्याच्यावरून. ओके. मग असा एखादा ठराविक व्यक्ती आहे का, की नाही तोच नाही तुला हे तसं करतो नाहीये वगैरे? काय. पण असतंच. अच्छा. कोणाचं तरी असतंच. बरं. मग आता लाखोंमध्ये तुझे व्ह्यूज जात आहेत. मग हजारोंमध्ये कमेंट्स असतात हं. तुझे. मग एखाद्याने तुला कॉल केला, की "आर्या, अशी-अशी कमेंट आलेली आहे" वगैरे. असं कोणी कॉल केलेला आहे का? नाही असा कॉल नाही केला कधी कोणी. नाही. ओके. नाही, मग फक्त मम्मीचं लक्ष असतं हो, मम्मीचं लक्ष कमेंट्सवरती. असतं. ओके. माझं जास्त वडिलांचं काय नसतं. म्हणणं आहे? वडिलांचं तर जास्त काही नाही. मीन्स ते ह्याच्यात जास्त लक्ष नाही घालत. जे काही काम असेल किंवा मला कुठे जायचं असेल कामा रिलेटेड तर ते घेऊन जातात. पण अशा गोष्टीत नाही घालत लक्ष. ओके. पुढे जाऊन काय करायचंय तुला? अं, ॲक्टर बनायचंय, हो. जॉब, बिझनेस वगैरे? मला ॲक्टर पण बनायचंय आणि मला एक बिझनेस पण हवाय. अच्छा. दोन्ही करायचंय मला. बिझनेस टाकला तर कोणता? फॅशन डिझायनिंग. अच्छा. जॉब का नाही? जॉब नाही. मला पहिल्यापासून जॉब पटत नाही, की मीन्स कोणाच्या अंडर काम करायचं. मला असं बनायचं, की मी दुसऱ्यांना जॉब देईल. मला कोणाचा जॉब नको आहे असं. तर फॅशन डिझायनिंगचा हो. तुझा इन फ्युचर प्लॅन आहे. शिक्षण घेतलं तर कुठल्या क्षेत्रात घेणार आहेस? फॅशन डिझायनिंगचं शिक्षण अच्छा. घेणार आहे. एखाद्या शूटला गौतमी पाटील आहेत, तू आहेस, तर फॅन्स आलेले आहेत, की आम्हाला फोटो घ्यायचा आहे. तर गौतमी पाटीलचं कसं, त्यांना सारखं इकडं-तिकडं हो. धावपळ करायला लागते, की तुम्हीही एखादा टायमिंग असा मोजून ठेवलेला असेल, की आपल्याला या 2 तासामध्येच हं. रील्स करायच्यात, शूट करायचे वगैरे, आणि त्याच्यामध्ये ह्या फॅन्सची किंवा आजूबाजूला जी लोकं आहेत वगैरे, त्यांना सेल्फी घ्यायचं आहे, त्यांची गडबड आहे.
आणि त्याच्यात तुम्हाला शूट करायचंय, हो तर मग ते फॅन्सला कसं हँडल करतेस तू किंवा हो. गौतमी पाटील असेल वगैरे? आता जसं तुम्हाला पण माहिती आहे की गौतमी ताई खूप बिझी असते. हम्म. तर तिचा असं तो टाइम लिमिट असतो की आपल्याला ह्या 2 किंवा ह्या 3 तासात अख्खं शूट कंप्लीट करायचंय पूर्ण. आणि त्याच्यात फॅन्स पण असतात आलेले सेल्फीसाठी वगैरे. मग ती बोलते आपलं शूट झालं की आपण काढू आणि ती काढते पण. पण मला तर वाटतं की आपण फॅन्सला तेवढं इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे. कारण फॅन्स आहेत म्हणून आपण आहे. जर फॅन्स नसतील तर आपण झिरो आहे. तर फॅनला आपण तेवढं केलं पाहिजे की मीन्स त्यांनी आपल्याला मेन्शन केलं, आपण मेन्शन बॅक पण देतो. असं झालं पाहिजे. मग गौतमी पाटीलचं कसं एखादा फॅन आलेला आहे, हं. आता गौतमी पाटील सोबत माझंही बोलणं झालेलं आहे हो. किंवा माझे फोटो आहेत तिच्याबरोबर वगैरे, तर कसं की आता एकाच फील्डमध्ये आहे म्हणून फोटोज काढतोय, हो. पण फॅन्स बरोबर पण तिचं तसंच असतं का, की बाबा फोटो देणं किंवा एखाद्याला मेन्शन बॅक देणं? हो, ती सगळ्यांना मेन्शन बॅक देते आणि असं नसतं की मी फोटो नाही काढणार. ती प्रत्येकासोबत फोटो काढते. मीन्स ती फॅन्सचं पण तेवढं ऐकते, फॅन्सला पण तेवढं कोऑपरेट करते ती. मीन्स अच्छा. असं वाटत असेल की सेल्फी नाही देणार, ॲटिट्यूड असेल असं तसं, पण असं अजिबात काही नाहीये. नाही. ती सगळ्यांसोबत जसं आमच्यासोबत ती फ्रेंडली आहे, तसं ती त्यांच्या फॅनसोबत पण फ्रेंडली आहे. म्हणजे तुला असं म्हणायचं की गौतमी पाटीलचा स्वभाव एकदम हो. छान आहे. हो. तर मग जसं लोक ट्रोल करतात किंवा ते जे डीजे सॉंग्सवर वगैरे जे स्टेज परफॉर्म वगैरे करतील, तर त्याच्यावरतून आणि तुमचं जे फॅमिली रिलेशन आहे किंवा तुमचं एकत्र एवढे बोलणं, हं, हं. शूट वगैरे करणं, गौतमी पाटील हिच्यावरती संस्कार कसे आहेत याबद्दल तू काय बोलशील? खरं तर असं आपण बघितलं तर जी डान्स करताना जी गौतमी पाटील असते, ती तशी रिअल लाईफमध्ये वाटत नाही. मीन्स ती जो एनर्जेटिक डान्स वगैरे असतो, असं तसं काहीही वाटत असेल. बट ते पण असं नाहीये. तिला रिअल लाईफमध्ये खूप संस्कार आहेत. मीन्स ती खूप मीन्स असं वागायला खूप चांगली आहे ती. तिचे तेवढे संस्कार आहेत. जसं आपण आहे कॉमन पीपल, तसं ती पण आहे. तर हे पण एक लोकांना असं वाटतं, तर ते तसं नाहीये. हेच सांगायचंय मला. अच्छा, म्हणजे स्टेजवरती ती फक्त तसं परफॉर्म करते परफॉर्म करते. किंवा काय, पण हां. तिचं बॅक स्टेजची लाईफ हे ही पूर्ण खूप सामान्य सिंपल आहे. वगैरे आहे असं तुझं म्हणणं आहे. अच्छा. लग्नाचा काय विचार आहे तुझा? लग्नाचा तर आता काही विचार नाहीये. पहिलं तर मला करियर करायचंय. मग मी लग्नाचा विचार करेल आणि जो पण करेल तो मम्मी-पप्पांना विचारून करेल. त्यांच्याशिवाय काही करणार नाही. कारण आत्ताच मला एक खराब एक्सपिरियन्स आला. तुम्ही बघितलं, ऐकलं नाही तर काय झालं. असं मला इन फ्युचर व्हायला नको आहे माझ्यासोबत. म्हणून जे काय करेल ते त्यांना विचारूनच करेल. त्यांच्याच हिशोबाने करेल. तरी एखादा विचार आपल्या डोक्यामध्ये असतो, की मला असा जोडीदार पाहिजे, माझा लाईफ हां. पार्टनर मला असा पाहिजे. हो, माझा आधी होता. मीन्स असं लहानपणी कसं मला असं पाहिजेल, मला तसं पाहिजेल. तसं आत्ता पण विचार आहे, की मला असा पार्टनर हवा, केअरिंग, लव्हिंग, लॉयल असा विचार आहे. पण जे काही आहे ते मम्मी-पप्पांच्या थ्रूच आहे. अच्छा. मग तो जॉब करणारा पाहिजे जॉब का नाही, बिझनेस? बिझनेसमॅन. अच्छा, बिझनेसवाला का पाहिजे? मला माझ्या इंडस्ट्री रिलेटेड पण नको आहे. बिझनेसवालाच हवा. मला पहिल्यापासून जॉब पटतच नाहीये. म्हणजे मला पण जॉब करायचा नको आहे आणि माझे एक्स्पेक्टेशन ते आहेत, की समोरचा पण जॉब करणारा नको आहे. काय म्हणजे जरी समजा तू 5 वर्षांनी 10 हां. वर्षांनी हं. जेव्हा ही लग्न करशील, तेव्हा काय नवऱ्याकडून, लाईफ पार्टनरकडून तुला कशा अपेक्षा आहेत, की तो असा असावा? हं. किंवा बिझनेस जरी म्हणलं तरी एखादा थोडासा आपण एक विचार करतो, की अशा अशा बिझनेसमध्येच तो असावा. आता हं. तुझे एवढे फॉलोअर्स आहेत वगैरे, हां. तर त्या फॉलोअर्समध्ये एखादा तसा कोण आहे का? किंवा जर समजा फॉलोअर्समध्येच असा एखादा व्यक्ती चांगला आहे, की तुझ्या घरच्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये वगैरे आला हं. किंवा काय, तर कसं विचार नाही, करशील असा वगैरे? कोण तर आत्तापर्यंत का तरी लग्नाची नाहीये. पूर्ण जबाबदारी घरच्यांच्याच याच्यावरती हां, सोडलेली असते? म्हणजे जी पुढची जी आहे ती घरच्यांच्याच ह्याच्यावर आहे. बट मला माझ्या आवडीनुसार लग्न करायचंय. बट जे पुढचं काय असेल, ते सगळं घरच्यांच्या ह्यानेच असेल. ते अच्छा. काय बोलतात त्याच्यावर डिपेंड आहे. हं, हं, हं. त्यांना मीन्स ते पण ॲग्री व्हायला पाहिजे ना, की मीन्स जर मी एखादा चॉईस केला, जर त्याचं बॅकग्राऊंड चांगलं नसेल, तर ते ऑफकोर्स नाही बोलणार आहेत.
सो पहिलं मी चेक करेल सगळं काय असेल, माझे एक्सपेक्टेशन किंवा घरच्यांचे काय असेल, आणि त्याच हिशोबाने शोध. बिझनेसमॅन पाहिजे हो, बिझनेसमॅन पाहिजे, पण असं काय माझी ठरलेली गोष्ट नाहीये की की हाच बिझनेस पाहिजे किंवा तोच. कोणता पण चालेल, पण बिझनेसमॅनच पाहिजे. अच्छा. DM वर तुझं किती लक्ष असतं, किंवा तुझे फॅन फॉलोअर्स वगैरे जे आहेत ते पण मेहनत करतात, जशी तू मेहनत करतीस एखादी रील शूट करायची किंवा ती पोस्ट करायची, त्याचं प्रमोशन करायचं, तसे तुझे फॅन पेजेस पण आहेत. तर तू एखादी रील बनवली, 10 रील्स बनवल्या, तर त्या 10 रील्सला एडिट करण्याची मेहनत ते फॅन पेजेसवाले करतात. घेतात, आणि त्याच्यानंतर ते पोस्ट करणं, त्याचं प्रमोशन करणं, ही त्यांची पण मेहनत असते. हो. तर त्याला तू मेन्शन बॅक देतेस का, किंवा त्यांचे मेसेज येत असतील वगैरे, तर तुझं किती लक्ष असतं? मी मेन्शन बॅक तर सगळ्यांना देते. असं एक पण नसतं की मी यांना देत नाही. जे मला दिसलं त्यांना देतेच. आता जे नाही दिसत तो मला पॉसिबल नाही की मी एवढ्या सगळ्यांची बघू शकते. कारण ऑलरेडी खूप असतात DMs, आणि मी DMs चेक करते. पण मला पॉसिबल नाही होत सगळ्यांना रिप्लाय द्यायला. पण जेवढं माझ्याकडून पॉसिबल होतं तेवढं मी देते. असं नाही की मी बघतच नाही, मी बघते. अच्छा. आत्ताची कंडिशन अशी की तुझी ID हॅक झालेली आहे, जी जुनी ती परत यावी असं मला वाटतंय हो. खरंच. पण जे फॅन पेजेसवाले आहेत त्यांनी सपोर्ट केलेला आहे का तुला? हो, मला सपोर्ट केला. माझ्या फॅन पेजेसचे मला लगेच मेसेज आले, की ते पण मला आयडी द्यायला रेडी होते, की "तू घे ताई, तुला जोपर्यंत आयडी येत नाही, तुझी ग्रो होत नाही, तोपर्यंत तू आमची वापर." असं पण होतं, की ते अच्छा. मला सपोर्ट करतात. ओके. म्हणजे आणि ते त्यांची मला आयडी तुम्हाला सजेस्ट पण द्यायला तयार. करतात, ओके. की तुझी आता आयडी गेलीये, की आता तू ह्या टाईपच्या रील्स बनव, किंवा ते मला सॉन्ग पाठवतात, किंवा मी रिक्वायरमेंट बघून करते, की मला कमेंट पण येतात, की "आर्या तू असे-असे रील्स बनव." मग मी त्यांच्या हिशोबाने पण बनवते. अच्छा. ठीक आहे, तर आपली चर्चा भरपूर झालेली आहे. अजून खूप बोलू शकतो आपण, पण आपलं पण काहीतरी टाइम लिमिट असतो. तर भाऊच्या कट्ट्यावरती येऊन आर्या, तुला कसं वाटतंय? या भाऊच्या कट्ट्यावरती काही 2 शब्द बोलशील? हो, मला इथे येऊन खूप भारी वाटलं. जसं आपले पण खूप चांगले रिलेशन आहेत. हो. मला तुमच्यासोबत आज माझं थोडीशी पर्सनल लाईफबद्दल डिटेल्स शेअर करून खूप छान वाटलं, आणि मला एक प्लॅटफॉर्म भेटला, की इथे येऊन मी माझ्या लाईफबद्दल तुम्हाला सांगेल. म्हणून थँक यू सो मच तुम्ही मला इथे इन्व्हाईट केल्याबद्दल. तर आर्याच्या नवीन आयडीला तुम्ही सगळ्यांनी, जसं जुन्या आयडीला खूप प्रेम दिलेलं आहे, शेअर केलेलं आहे वगैरे, तर सगळ्यांचीच मेहनत आहे, की आपण पण एवढा वेळ रील बघतो, लाईक करतो, कमेंट करतो वगैरे. परत सकाळी उठल्यावरती आर्याची रील दिसतीये का, तिने पोस्ट केलेली आहे का, या गोष्टी आपण बघतच असतो. नक्कीच आपले जे फॅन्स असतात यांची खूप मेहनत असते. तर तुम्ही आर्याच्या नवीन आयडीला सगळ्यांनी फॉलो करा, आणि जसं आपला भाऊचा कट्टा आहे त्याला पण फॉलो, सबस्क्राईब करायला, वॉच टाईम द्यायला तुम्ही विसरू नका. आणि आर्याला आपण खूप पुढच्या नवीन आयडीसाठी आणि आयुष्यात पुढच्या गोष्टींसाठी नक्कीच आपण सगळेजण मिळून सपोर्ट करूयात. भाऊच्या कट्ट्यावरती येऊन तुम्हाला कसं वाटलं, आणि आपले जे व्ह्युअर्स आहेत तर त्या व्ह्युअर्सला भाऊच्या कट्ट्याबद्दल 1-2 शब्दामध्ये तुम्ही काय सांगता? मला भाऊच्या कट्ट्यावरती येऊन खूप मस्त वाटलं. तर तुम्हाला अशा अनेक आर्टिस्टचे पॉडकास्ट बघायचे असतील, तर नक्की तुम्ही भाऊचा कट्टा जाऊन बघा. त्यांना लवकर जाऊन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक यू.